हाय, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण चेंज बघितले होते. चेंज म्हणजे सुट्टे पैसे. आणि हे सुट्टे पैसे कोणत्या नंबरसाठी बघितले होते आपण? वी हॅव सीन दॅट इज फॉर द 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज अँड 10 रुपीज. नाव वी आर गोइंग टू सी द फर्दर. आता आपण पुढचे बघणार आहोत. सो वी आर गेटिंग द चेंज फॉर नाव 50 रुपीज. 50 रुपीजसाठी आपल्याला चेंज शोधायचे. सो फॉर आता एक रुपयाच्या कॉईनपासून आपण जर स्टार्ट केलं 50 रुपीजसाठी तर ते खूपच लहान होईल. तुम्ही करू शकता, पण 1 रुपयाचा कॉईन जर असेल तर तुम्ही 1 रुपयाचे 50 कॉईन्स हे आपण ब्रेकअप्समध्ये बघितलेलं होतं. बघा, आठवत असेल तर ब्रेकअप्समध्ये बघितलेलं होतं. तर त्या पद्धतीनं आपण करू शकू. पण नाव आपण घेणार आहोत कोणते? जरा थोडे मोठे नंबर घेऊया. तर पहिला आपण बघूया दॅट इज फॉर द 5 रुपीज कॉईन. आता 5 रुपीज कॉईन आपल्याला किती तयार करायचे आहेत? 50 रुपीज. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं डिव्हिजन. बघा, डिव्हिजन आठवत असेल तर की 50 रुपीजचे इक्वल पार्ट्स वी हॅव टू मेक, दॅट इज 5. सो हाऊ वी आर गोइंग टू डिवाइड? सी हियर 50 डिवाइड बाय 5 and here we are going to take 5 ones are 5, 0 and then here 1 comes 0 and 5, 0, 0. So how many notes of the 10 rupees then? How many notes of 5 rupees then? Yes, it's correct. 5 rupees notes. We need the 10 notes. 5 rupees notes, how many notes? 10 notes. Now the next one. आता 5 रुपयाच्या नोट्स होत्या, कॉइन्स. 5 रुपयाच्या आधी नोट्स होत्या. ओके, कॉइन्स पण धरू शकता तुम्ही, नोट्स पण धरू शकता. नेक्स्ट, आता आपल्याकडे 5 रुपीज झाल्यानंतर आपण 10 रुपीजचा विचार करणार आहे फॉर द 10 रुपीज. आता 10 रुपीजला पण आपण असंच करणार आहे, डिवाइड, दॅट इज 50 डिवाइड बाय 10. ह्याचा आन्सर येतं, आपल्याला नंबर येतोय दॅट इज 10 5 50. सो ह्याचा आन्सर येतं 5. तर किती नोट्स लागणार आहेत आपल्याला 10 रुपीजच्या? 5 नोट्स. पण सगळ्याच नोट 10 रुपीजच्या असतील असं काही नाहीये ना. माझ्याकडे सगळ्याच नोटा 10 रुपीजच्या असतील असं नाहीये. सो फॉर दॅट आय एम गेटिंग हियर 10 रुपीज ॲज वेल ॲज नाऊ 20 रुपीज. बघा, 20 रुपीज. सपोज माझ्याकडे 10 रुपीजच्या 3 नोटा असतील, दॅट इज 10 मल्टिप्लाय बाय 3. 10 मल्टिप्लाय बाय 3. 10 रुपीजच्या 3 नोटा असतील तर किती रुपीज होणार? 30 रुपीज. मग मला किती रुपीज अजून लागणार आहे? 20 रुपीजच्या किती नोटा लागणार आहेत मला? येस, 30 रुपीज इथं झालेले आहेत. आपल्याला टोटल पाहिजे किती? 50. 50 मायनस 30 वी गेटिंग 20. सो 20 रुपीजची 1 नोट लागणार आहे आपल्याला. 20 रुपीजची 1 नोट. हे कसं कळणार आपल्याला? 30 इथे टोटल झालेले आणि 20 रुपीजचे 20 टोटल किती झाले? 50. एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल की 10 रुपीजच्या सगळ्या नोटा असतील. सो इथं आपल्याला थोडंसं वर्सटाईल म्हणजे थोडंसं वेगवेगळे विचार करायला लागतात. दुसरा ऑप्शन बघा. आता 20 रुपीजच्या नोट आहेत आपल्याकडं. 20 रुपीज 20 रुपीजच्या 2 नोट आहेत माझ्याकडं. तर किती रुपीज होणार आहे? दॅट इज 40 रुपीज. मला टोटल किती पाहिजे? 50 रुपीज. म्हणून मला या 40 रुपीजमध्ये पुन्हा 10 रुपीजची एक नोट मिक्स करावी लागेल. सो वी आर गेटिंग द 50 रुपीज. म्हणजे काय ऑप्शन आला बघा मला? 20 रुपीजचे किती नोटा घेतल्या? दिस इज 1, दिस इज 2. 2 नोटा घेतल्या अँड 10 रुपीजची 1. सो वी कॅन राईट डाऊन लाईक धिस. 2 notes of 20 and 1 note of 10, which is equal to 20 multiplied by 2 40 and 10 multiplied by 1 10, which we are getting 50 rupees. Okay, now असे वर्सटाईल आपल्याला करायला लागतात. सो नाव वी आर गेटिंग द थर्ड, दॅट इज द 100. आता 100 रुपीजची नोट घेऊया आपण. 100 रुपीज नोट. 100 रुपीज नोट मध्ये बघा, स्टार्ट फ्रॉम 100 रुपीजची किती नोट लागणार आहे? येस, इट्स 1 नोट ऑफ 100.
one note of 100. Now about the second, that is the 50 rupees. 50 rupees चे किती नोट लागणार आहे? 50 rupees. 50 rupees multiply by 2, that is 100. So 50 rupees च्या 2 notes लागणार आहेत आपल्याला. ओके. थर्ड, आता प्रत्येक वेळेला 100 रुपीज आणि आपल्याकडे 50 रुपीज असतील असे नाहीये. सो 20 रुपीज म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? 100 डिवायडेड इन 20 इक्वल पार्ट्स. 20 इक्वल पार्ट्स आणि ह्याचा आन्सर 20 चा टेबल येतोय आपल्याला. 20 10 जा, बरोबर ना? काय 20 10 जा कसं येईल? 25 जा 100. So how many notes of 20? 5 notes of 20. Now आता प्रत्येक वेळेला सगळ्या 20 च्या असतील असं नाही आहे. If we are getting 10 rupees note, all the notes of the 10 rupees, प्रत्येक नोट 10 रुपीज ची असेल तर मग किती येणार बघा बरं. That is 100 equal parts 10. 10 जा, that is 10 notes. ओके, डू यू गेट द पॉइंट? अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. पण 100 रुपीज पर्यंत सोपं आहे बरं का. ह्याच्या पुढेही आपल्याला जायला येईल, ह्याच्या पुढेही आपल्याला जायला येईल. ते कसं बघायचं आहे? सो वी आर गेटिंग द नाव लार्जर नंबर. ओके, नाव वी आर गेटिंग द नेक्स्ट, दॅट इज द चेंज फॉर 2000 रुपीज. आता 2000 रुपीजची चेंज म्हणजे 2000 रुपयासाठी सुट्टे पैसे शोधायचे आहेत आपल्याला. ते शोधण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स कोणकोणते आहेत बघा. 20 रुपीज आहेत सगळ्याच्या सगळे, किंवा 50 रुपीज आहेत, किंवा 100 रुपीज, किंवा 500 रुपीज. आपण एक एक करणार आहोत. म्हणजे काय सांगितलं बघा, 2000 20 रुपीज मध्ये इक्वली डिव्हाइड करायचे. सो 2000 डिवाइड बाय 20. मी लास्ट व्हिडिओमध्ये डिव्हायडेशन सांगितलेलं होतं बघा, आठवत असेल तर. आणि 0 0 कॅन्सल करून टाकायचे. सेम नंबरचे असेल तर 0 0 घालून टाकले. आणि मग आपल्याला काय डिवाइड करायचं आहे? सी हियर आय एम गोइंग टू डिवाइड इट 200. व्हॉट रिमेन्स हियर? एक 0 गेल्यावर 200 राहिलं. 200 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 0 1 0. सो 2 0 जा 0 मायनस 0 0. अजून एक 0 आपल्याकडं म्हणून तो लिहून घेऊया आपण खाली 0. सो अजून एक 0 0 0 0. अँड how many notes are now? आता काही 0 वगैरे काही राहिलेलं नाहीये. how many notes are there? Here comes 100 notes. Now for the 50 rupees, 2000 is divided into 50 parts. बघा, 2000 divided into 50 parts. मग 2000 divided into 50 पार्ट केल्यावर आपण मी सांगितलं काय करायचं आधी? 0 0 कॅन्सल केले. मग पहिल्यांदा आपल्याला इथून बघा नवीन चालू करायचं गणित. इथून परत 200 डिवायडेड बाय 5. 2 इज स्मॉलर देन 5. मग आपण काय करणार? पहिला 0 चा भाग लावणार. 0 0 0. मग पुढचं सॉरी 2 - 0 2. सॉरी हा. मग आपण 0 उतरून घेतला. आता 5 च्या टेबल मध्ये 20 येतोय का? येस. 5 4 जा 20. 0 0. अजून एक 0 राहिलाय आणि मग आपण इथं 0 चा भाग लावला. सो वी आर गेटिंग हियर दॅट इज 40. अलीकडे 0 त्याचा नंबर आपण बघणार नाही. सो 40 नोट्स ऑफ 50. नाव अबाउट द 100 चा भाग मी लावणार आहे बघा. 2000 डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स. अगेन आता इथं 20 डिवाइड बाय 1. 1 च्या टेबल मध्ये 120 चा 20च येणार आहे. सो वी आर गेटिंग हियर बघा आपण किती नोट्स घेणार आहे? दॅट इज 20 नोट्स. ओके, 500. आता बघा नीट बघा. 2000 डिवायडेड इंटू 500 इक्वल पार्ट्स. 500. मग आता 2 0 2 0 कॅन्सल केलं मी. आता मला डिवाइड करायचं आहे. सो काय डिवाइड करणार? 20 डिवाइड बाय 5. 0 चा भाग लावला आपला पहिला. सो 5 2 - 0 2. हा 0 उतरवून घेतला 20. अँड 5 4 जा 20.
So here we are getting the answer 4 notes of 500. Okay, do you get the answer now? लक्षात आलेलं आहे? सो आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशी सुट्टे पैसे करायचे आहेत किंवा चेंज कसे करायचे आहेत. मोठे नंबर्स असतील तरी सुद्धा त्याचे कसे छोटे छोट्यांमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आणि आपल्याला त्याचा फायदा करून वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. सो वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्याकडं काय करायचं आहे ते मी सांगते. तुमच्याकडे काही स्ट्रिप्स असतील बघा, घरामध्ये तुमच्याकडे कच्चे कागद पडलेले असतात, तर तुम्ही त्याच्यावरती काय करायचं आहे तर ह्या स्ट्रिप्सचा वापर करायचा आहे. कसा वापर करायचा आहे? सी हिअर, ह्या स्ट्रिपवरती मी नंबर लिहिते. एखादी स्ट्रिप किंवा एखादा तुकडा घ्या कागदाचा आणि त्या तुकड्यावरती तुम्ही सुट्टे पैसे घरात मागायचे नाहीत. तर त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी नोट वाटते, कितीची नोट असणार, समजा तुम्हाला वाटतंय की माझ्याकडे 50ची नोट आहे, लिहून टाका त्याच्यावरती 50. बघा बरं, म्हणजे ही नोट कितीची झाली? 50ची झाली. ओके, आणि मग मी काय करणार आहे, दुसरं घेणार आहे स्ट्रिप, त्याच्यावरती लिहिलं मी 2000. आणि मग आता तुम्ही माझ्यासारखं आता गणित केलं तसं गणित करायचं आणि मग ही नोट आईला किंवा वडिलांना सांगायचं की मला सुट्टे पैसे पाहिजेत. तर 2000 हे त्यांच्याकडून त्यांना द्यायचे आणि 50चे आपण घ्यायचे किंवा त्यांना 2000चे 50च्या नोटांनी सुट्टे करून द्यायचे. असा जर तुम्ही गेम खेळलात तर तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी जास्त लक्षात येतील. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा स्ट्रिप्स तयार करा आणि स्ट्रिप्सचा फायदा घेऊन तुम्ही गणित सोडवा. किंवा तुम्ही बिझनेस खेळता, बिझनेस बघा तो गेम आहे व्यापार, तर त्याचाही त्यामध्ये मिळणाऱ्या नोटांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, ज्यामधून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर गणित लवकर सुटतील. ओके, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.